एका पोलीस कर्मचाऱ्याला महामार्ग पोलीस शाखेकडे बदली पाहिजे होती। अशा वेळी मनोज सबनीस या भामट्यानं त्या पोलीस कर्मचाऱ्याची 13 लाखांची फसवणूक केली। सबनीसला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक करून शाहूपुरी पोलिसांकडे सुपूर्द केले। पण महामार्ग पोलीस शाखेकडे बदली व्हावी अशी तीव्र इच्छा त्या पोलीस कर्मचाऱ्याला का होती याचाही शोध घ्यायला हवाय। जयसिंगपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबल प्रमोद बेनाडे यांना महामार्ग पोलीस शाखेकडे बदली हवी होती। त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते। दरम्यान त्यांची तारदाळ इथल्या मनोज सबनीस यांच्याशी ओळख झाली। सबनीसनं आपल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी ओळखी असल्याचं सांगून आजवर आपण अनेक जणांची बदली करून दिल्याचं बेनाडे यांना सांगितलं। त्यामुळे बेनाडे यांचा सबनीसवर विश्वास बसला। त्याचाच गैरफायदा घेऊन मनोज सबनीसनं बेनाडे यांच्याकडून डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत तब्बल 13 लाख रुपये घेतले। प्रत्येक वेळी सबनीस बदली करून देऊ असं सांगत होता, पण प्रत्यक्षात बेनाडे यांची बदली काही झाली नाही। त्यामुळे सबनीसनं फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतर प्रमोद बेनाडे यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली, पण त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केल्यानं अखेर पोलीस कर्मचारी प्रमोद बेनाडे यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संशयित मनोज सबनीसला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे सखोल चौकशी करून त्याची रवानगी शाहूपुरी पोलीस ठाण्यात केली। या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर करतायत।